माझ्या मित्र तुझ्या साईडला बस ना, माझ्या स्कोररला इथं बसवलं करतो ना. आणि मी मॉनिटर माझा आवाज दिला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि आर्यन. तर चला टाइम देखील सेट करायचा आहे. अंपायर गोलंदाज भौमिक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केले टीम माते 11 या टीमच्या माध्यमातून. P1च्या पहिल्या षटकासाठी स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आर्यन आपल्याला पाहायला मिळते. श्री काळेश्वरी चषक 2026 सह बॅटल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि तमाम क्रीडा खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. मॅचला सुरुवात होते. गोलंदाज भौमिकचा पहिला बॉल लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केल्या पंचांचा इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका रननी धावफलक देखील ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाच ओव्हरची मॅच. P1चं पहिले षटक सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत एक धाव अवांतर स्वरूपामध्ये ऍड होते. गोलंदाज भौमिक ओव्हर द विकेट. भौमिकचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर पकडला हा झेल. ज्या विकेटसाठी जाळ्या विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला आणि पहिला विकेट गमावला जातोय. आई जननी माता क्रिकेट संघ या टीमला हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॅट्समन गमावल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये योगेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जे मायबाप प्रेक्षक आमच्या समेत स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन TV वर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं आम्ही श्री काळेश्वरी चषक 2026 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. वेग बनना डोता पंचांकडे स्ट्रॉंग अपील होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. अपीलमध्ये उत्साह होता, नवचैतन्य होतं, परंतु दिशा थोडीशी भरकटली होती गोलंदाज भौमिकनी. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक गडी बाद एक रन अशी स्थिती ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. विवर टीमची एक मोठा स्कोर त्यांना मात्र जर उभा राहायचा आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. या क्षणाला लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील. बॅट्समन योगेश मात्र जरूर होईल बाद आणि दुसरा धक्का टीम विवर संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. एक रनवर आतापर्यंत दोन महत्वाचे विकेट देखील या ठिकाणी गमावलेत विवर संघाने आणि नवीन बॅट्समन श्रीनाथ मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एक मोठं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सेट करायचं आणि त्यासाठी एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करावी लागेल एकंदरीत या मॅचमध्ये विवर संघाला. कारण दोन महत्त्वाचे बॅट्समन आतापर्यंत त्यांनी गमावलेत. कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी
तेवढीच महत्त्वपूर्ण असते आणि या मॅचमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी मात्र जरूर करावी लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पुन्हा एकदा भौमिक पाहायला मिळते ओव्हर द विकेट. भौमिकचा हा बॉल लॉफ्ट केलाय, मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिडविकेटचा फिल्डर बॉल खाली येईल, बॉल जज करेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 2 गडी बाद 2 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे, 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, परंतु भौमिकचं कौतुक करावं लागेल. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत त्याने रोखलंय प्रतिस्पर्धी टीमच्या या बॅट्समनना. 25 मिनिटांचा कालावधी, त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं ही कंप्लीट देखील करायची आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात ओव्हर द विकेट. पंचांकडे अपील होती परंतु या क्षणाला लाईन मिस केली गेली. बॅट्समनने थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळत आणि शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील. आज एक नवा उत्साह, एक नवी स्वप्नपूर्ती घेऊन येणारी ही स्पर्धा आज मात्र पुन्हा एकदा उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. आई काळेश्वरी मातेचा आशीर्वाद घेऊन श्री काळेश्वरी क्रिकेट संघ कुसुंबी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उद्यास येताना देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा या क्षणाला अपीलमध्ये थोडासा उत्साह होता परंतु लाईन मिस केली. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 2 रन. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या माते संघ, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि स्पेल नंबर 2 साठी आयुषला आमंत्रित केले ओव्हर द विकेट. आयुषचा पहिला बॉल वाईड बॉल रिलीज केलाय. पहिल्या ओव्हरमधील भौमिकने देखील अशा प्रकारची भूमिका त्याने साकारली होती, ज्या प्रकारे पहिला बॉल त्याने पेस केला. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कव्हरच्या दिशेने खेळायचा होता परंतु चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेने. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होतो श्रीनाथच्या खात्यामध्ये आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत टोटल 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. सकाळचं सत्र चला चेंडूची पूर्तता करा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आयुष ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात आपल्या टीमसाठी. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ऍड होते डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 5 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मायबाप प्रेक्षक एमटीसीच्या माध्यमातून देखील जॉईन झालेत. त्या सर्वांचा मी या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. गोलंदाज आयुष पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. 2 ते 3 फिल्डर आले होते परंतु या क्षणाला
जजमेंट चुकलं फिल्डरचं आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक पाहायला मिळाला ॲक्शन रिप्लेमध्ये. या फटक्याची पुनरावृत्ती. फुटवर्कचा चांगला वापर केला बॅट्समन श्रीनाथने आणि ज्या प्रकारे फिल्डर थोडासा फंबल झाला त्याचं जजमेंट चुकलं आणि 4 फिल्डर हा बॉल थांबवण्यासाठी गेले होते. त्यांच्या पदरी अपयश पडलं परंतु आतापर्यंत या चौकाराच्या साह्याने 9 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. सेकंडसाठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या रनसाठी कॉल. बाग मिल्का बाग असं चित्र आणि पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर तेहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावण्यासाठी तुमच्याकडे क्षमता असावं लागते परंतु 4 धावा 4. टोटल 4 रन. धावण्यासाठी तुमच्याकडे क्षमता असणं महत्त्वपूर्ण असते परंतु क्षमतेपेक्षा धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असावी लागते आणि ती जिद्द श्रीनाथ आणि सूरज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 13 रन आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. या बॉलरने पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरजच्या बॅटमधून हा येतोय दमदार स्ट्रोक. सूरज देखील आता मात्र थांबणार नाही. जशी सुरुवात श्रीनाथने केली आणि तशी सुरुवात मी देखील करणार असा निर्धार त्याने मनामध्ये ताईत करून एक दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. फटक्यामध्ये उन्नती होती सध्याच्या घडीला आणि ती उन्नती आपल्याला पाहायला मिळाली. 17 धावा देखील होत आहेत आणि शेवटचा अंतिम बॉल आता मात्र जरूर शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट केलाय. एक सिंगल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आई जननी माता क्रिकेट संघ विबर या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद 18 रन. स्पेल नंबर 3 आणि भौमिक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. भौमिकचा पहिला बॉल उडवलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर थोडासा वेट करून आला आणि त्यानंतर 1 बाउन्स बॉल जज केल्यानंतर 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत ज्या भौमिकने सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा स्ट्रोक तर जरूर चांगला आहे. एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की काय परंतु प्रयत्न चांगला होता. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 21 रन. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला कुणालजी करतात श्रीनाथ आणि बॅट्समन सूरज. परंतु गोलंदाज भौमिक देखील मोठे फटके लगावण्यापासून त्याने आतापर्यंत जसे सुरुवातीला थांबवलं ना या षटकात देखील तसाच काहीतरी निर्धार त्याने देखील घेतलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. फिल्डर तैनात परंतु जजमेंट चुकल्यानंतर एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 22 रन आतापर्यंत होतात. माफ करा 23 रन. आता किती घेतल्या? एकच घेतली ना.
नको आता 1 मिनिट पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 24 रन. तो कसं खेळतो रे. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होता, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन आणि शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. 25 रन 25. 25 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 गडी बाद 25 अशी स्थिती आपल्याला देखील पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. युवा वॉरियर्स दुंद आणि 11 स्टार क्रिकेट संघ करंजे दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. तर नाणेफेकी करण्यासाठी तयार राहायचं आहे दुंद संघ आणि 11 स्टार करंजे. बॉलर कोण आहे. अभिषेक. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल, परंतु या क्षणाला रनआउटची संधी देखील गमावली. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सत्तावीस रन 27. हाफ ट्रॅकर होता, उडवलाय. झेलची संधी पकडलाय हा झेल आणि फलंदाज सूरज देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण विकेट सध्याच्या घडीला बिवर टीमने गमावलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवर जसा टप्पा पडला थोडस प्रभावित केलं होतं बॅट्समन सूरजला. गोलंदाज अभिषेक 4थं षटक त्याने हाताळलंय. नवीन बॅट्समन अशोक मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. अभिषेकचं कौतुक करावं लागेल, कारण जशी गोलंदाजी भौमिकने देखील साकारली, आयुषने देखील साकारली आणि तशाच काहीतरी गोलंदाजीचा प्रभाव सध्याच्या घडीला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून देखील अभिषेक मात्र जरूर दाखवतोय. एकंदरीत या मॅचमध्ये 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरमधला बिगिट करण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची अपील केली, परंतु थोडीशी उंची जास्त प्रमाणामध्ये होती ही भूमिका स्पष्ट केली पंचांनी देखील आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच. दोन टीमचे कॅप्टन आणि 11 स्टार करंजे या टीमचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु
एकच रन. 28 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. आडव्या बॅटने हा स्ट्रोक देखील केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. रनआउटची संधी आणि बॅट्समन होईल विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन या ठिकाणी बाद झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आमच्यापर्यंत 11 स्टार या टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. अशोक थोडंसं प्रभावित केलं फिल्डरला आणि एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पियुष आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 5 साठी त्याला आमंत्रित केले. टार्गेट सेट करणारी ही ओव्हर आणि या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हे षटक. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. पॉइंटला फिल्डर तैनात. पकडलाय हा झेल आणि बॅट्समन आकाश देखील आल्या पावली माघारी परततोय. आणखीन एक धक्का. नवीन बॅट्समन समीर देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. 5 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. चेंडू चाललाय स्क्वेअरलेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला प्रयत्न. फक्त आणि फक्त एक सिंगल या ठिकाणी ऍड होते. 31. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. या इनिंग मधला हा पहिला षटकार. फलंदाज अशोक मात्र खऱ्या अर्थाने आपल्या खेळीचा हा दमदारपणा दाखवत असताना ज्या फटक्याची प्रतीक्षा होती विवर या टीमला, ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळतंय. 37 रन. तर चला दोनदा टीमचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचं आहे. लगेचच जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. गोलंदाज पियुष थोडासा दबाव मध्ये येतोय. ज्या प्रकारे एक षटकार त्याच्या विरुद्धामध्ये आला. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या आता मात्र जर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 39 रन आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचा अंतिम बॉल
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पकडलाय झेल आणि बॅट्समन होईल विकेट. 6वा विकेट देखील गमावलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 39 होतात आणि 40 रनचं टार्गेट असेल. तर चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. विवर संघ आणि माता 11 संघ आपण आपले ओपनर बॅट्समन हे मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. तर चला किरणजी चिकणे यांना आम्ही विनंती करू की नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील करून घ्यायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि 11 स्टार करंजे तर चला टॉस देखील या ठिकाणी केला जातोय आणि टॉस देखील या ठिकाणी केला जातोय. एक विशेष संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून टॉसच्या वेळी दोन्ही टीमच्या कॅप्टनला एक ब्लेझर कोट देखील या ठिकाणी त्यांना परिधान करण्यासाठी दिला जातोय. कारण कुसुंबी म्हटल्यानंतर सातत्याने सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्राला जोपासणारे गाव. श्री काळेश्वरी मातेचा आशीर्वाद घेऊन श्री काळेश्वरी क्रिकेट संघाने हा टेनिस बॉल क्रिकेटचा एक भला मोठा दैदिप्यमान सोहळा हा मात्र जरूर साकारला. एकंदरीत या स्पर्धेच्या निमित्ताने 4थं पर्व आहे. चला तर 40 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मैदानी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आणि त्याचबरोबर विराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 गोलंदाज योगेश, पहिला बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मैदानी. एका रनच्या साह्याने धावफलक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर होता. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड साठी कॉल. दुसऱ्या रन साठी हा प्रयत्न, परंतु काय घडलं जाईल. दोन्ही बॅट्समन जीवाच्या आकांताने भरपूर वेगाने धावलेत ही दुसरी रन पूर्ण करण्यासाठी. या 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 37 रन पूर्ण करायचे आहेत येणाऱ्या बॉलमध्ये. अप्रतिम दर्जाचं आयोजन. सातारा जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. जावळी तालुक्याचं नाव मात्र उंचवणारी ही स्पर्धा श्री काळेश्वरी चषक 2026. दिशा दिली. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल भरपूर वेगाने. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत ओव्हर द रोप 4 रनसाठी. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन मिळत आहेत. 4 हा येतोय चौकार.
हलक्यादाने दिशा दिली. एकेरी धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 8 धावा देखील आतापर्यंत होतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. एकंदरीत जर या षटकाचा विचार आपण केला तर 8 धावा आतापर्यंत या 4 बॉलमध्ये खर्च केल्यात. या मॅचमध्ये जर विवर संघाला शिरकाव करायचा असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील. गोलंदाजांना निर्धाव स्वरूपाचे बॉल मात्र जर रिलीज करावे लागतील. चेंडू हवेमध्ये जजमेंट चांगला होता आणि पकडला जाईल आणि पहिला धक्का. विराज मात्र कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर तो परततोय. वेग भन्नाट होता या क्षणाला. लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील आणि केतन देखील कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परततोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी योगेशजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे एक दर्जेदार गोलंदाजी, चांगली लेन, चांगल्या लाईनने जो निर्धार त्यांनी घेतला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय. आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये छोट्या ओमसाई MTC म्हटल्यानंतर सातत्याने एक चांगल्या दर्जाची क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कुणालजी यांनी घेतलेली मेहनत, अक्षयजी यांनी जे पाठबळ आतापर्यंत दिलंय एकंदरीत या चॅनलसाठी. कारण आपण जर ओमसाई MTC या चॅनलचा जर विचार केला ना तर अक्षयजी यांच्या माध्यमातून या चॅनलची निर्मिती केली गेली आणि त्यानंतर आज मात्र अनेक यंग टॅलेंटेड जे युवा आहेत ते मात्र या चॅनलच्या माध्यमातून भरपूर चांगलं काम करतात. आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये छोट्या नवीन बॅट्समन संकेत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आर्यन स्पेल नंबर 2 राऊंड द विकेट. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. अपील पंचांनी फेटाळली परंतु गोलंदाज आर्यनचे देखील कौतुक करावं लागेल. रनआउटची संधी आणि बॅट्समन सेफ झोनमध्ये पोहोचलाय. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 9 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 30 धावा पूर्ण कराव्या लागतील एकंदरीत या मॅच मध्ये. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. 6 रनसाठी हा येतोय षटकार.
लॉफ्ट केलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. ताकद होती, उत्साह होता या फटक्यामध्ये. ज्या प्रकारे हा स्ट्रोक त्याने खेळला. मी तोच समजलं तुला. 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 19 रनची गरज आहे. तो असा करतो. चला तर नेक्स्ट मॅच 11 स्टार करंजी आणि त्यांच्याच अगेन्स्ट धुंद संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय 11 स्टार या टीमने आणि गोलंदाज क्रमांक 3 अशोक आपल्याला पाहायला मिळते. 22 रन आतापर्यंत होतात. अजूनही 18 धावा पूर्ण करायच्या येणाऱ्या बॉलमध्ये. अशोकजी आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना देखील भरपूर चांगली कामगिरी अशोकजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला. डीपमधून फिल्डर येईल. थोडासा फंबल झाला. तिसऱ्या अटेम्प्टला त्याने बॉल जज केल्यानंतर दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 24 रन आतापर्यंत होतात. 24 धावा आतापर्यंत होतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा, कारण 40 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल. गती परिवर्तन होताना आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होते. 25 रन आतापर्यंत होतात आणि अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली. आणखीन एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. 25 रन आतापर्यंत होतात. अजूनही 15 धावा दूर आहे विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. दिशा दिली. टायमिंग भरपूर चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. परंतु 1 शॉट आहे. 1 रन शॉट आहे. फक्त एकच धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. समीकरण बदललंय. शेवटचे 12 बॉल आणि आता मात्र रन करायचे आहेत, त्या म्हणजे 14 धावा. 12 चेंडू आणि 14 रनची गरज आहे. सव्वीस धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि 12 मध्ये करायच्या त्या म्हणजे 14 धावा. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाज योगेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर योगेशचा पहिला बॉल वेग भन्नाट होता. भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 13 रनची गरज आहे येणाऱ्या 11 बॉल मध्ये. नो बॉलचा इशारा जरूर आलाय. सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आणि फ्रीडची संधी बॅट्समनच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच रन. 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचा बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 10 मध्ये करायच्या त्या म्हणजे
11 रन. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एकेरी रन फक्त आणि फक्त कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 30 रन आतापर्यंत होतात. वाईट बॉलचा इशारा येते. अवांतर स्वरूपामध्ये आणखी एक धाव ऍड होते. अशा धावा योगेशजी यांना रोखावं लागतील, कारण या धावा ज्यावेळेस तुम्ही खर्च करतात थोडासा दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. मिड विकेटच्या दिशेने डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. तिसऱ्या रनसाठी कॉल, परंतु नॉन स्ट्रायकर बॅट्समन स्ट्रायकर बॅट्समनला रोखतोय. 33 रन आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन संकेतच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळतोय. बाउन्सर होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचा एक बॉल 7 बॉल मध्ये करायच्या, तर म्हणजे 7 रन. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहज. पस्तीस रन आतापर्यंत होतात आणि शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र 5 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. चला, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 5 रन करायचे आहेत. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 5 रन पूर्ण करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज आकाश. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल या ठिकाणी फक्त आणि फक्त पूर्ण केली जाते. सेकंड साठी कॉल. काय चपळाई पहा बॅट्समनची. असं नेहमी म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची, आणि ही युक्ती दाखवत असताना ओव्हरथ्रो केलाय आणि आज सामना जिंकलाय टीम माते 11 या टीमने. तर चला, टीम 11 स्टार करंजी संघ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. फिल्डिंग आपण स्वीकारलीत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे.